नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा तुमच्या आपल्या चॅनलवरती स्वागत करते। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। आज आपण पाहणार आहोत एमपीएससी ग्रुप सी भरती जी 2026 ची सगळ्यात मोठी भरती निघालेली आहे। त्याबद्दल आपण स्टेप बाय स्टेप बघूयात। किती जागा कोणत्या शाखेसाठी आहेत ते पाहूयात। जाहिरात क्रमांक बघा 017/2026 CF 2017 ही काय आहे, जाहिरात क्रमांक आहे। एमपीएससी ग्रुप सी ची भरती आहे 2026 ची। भरपूर जागा आहेत। आता नेक्स्ट बघूयात आपण महत्त्वाच्या तारखा पाहूयात। आता जाहिरात प्रसिद्ध कधी झाली आहे, 25 जूनला प्रसिद्ध झाली आहे। ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार आहेत तर 27 जून 2026 रोजी दुपारी 2 PM ला ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै आहे। किती वाजेपर्यंत करू शकता, रात्री 11:59 पर्यंत करू शकता। 12 नंतर 17 जुलैची तारीख संपून जाईल, त्यामुळे 17 जुलैपर्यंत शेवटची तारीख आहे। फी कधीपर्यंत भरू शकता, फी भरण्याची शेवटची तारीख जी एक्झामसाठी फी लागणार आहे त्याची शेवटची तारीख किती आहे तर 17 जुलै रोजी तुम्ही फी भरू शकता। फी कोणत्या पद्धतीने भरायची आहे तर चलनने फी भरायची आहे। कधीपर्यंत भरायची आहे, 20 जुलैपर्यंत भरायची आहे। फी भरण्याची शेवटची तारीख 17 जुलै आणि चलननी जर तुम्ही फी भरणार असाल, बँकेचे चलन असतं ते 20 जुलैपर्यंत आहे। आणि ऑनलाईन गूगल पे असेल तुमचं, जे काय असेल DBT वगैरे, त्याच्या थ्रू कसं भरू शकता तर 17 जुलैपर्यंत डेबिट कार्डनी वगैरे भरू शकता। त्यामुळे ह्या 2 तारखा महत्त्वाच्या आहेत, त्या पाहून घ्या। नेक्स्ट बघूया पूर्व परीक्षा कधी आहे। पूर्व परीक्षा 27 सप्टेंबर रोजी आहे। हे आहेत तुमच्या सगळ्या सर्वात महत्त्वाच्या तारखा आहेत। 25 जूनला जाहिरात प्रकाशित, ऑनलाईन अर्ज 27 पासून आणि समाप्त कधी होतात तर 17 जुलैला होत आहेत। आणि पहिली पूर्व परीक्षा मेन महत्त्वाची गोष्ट 27 सप्टेंबरला पूर्व परीक्षा असणार आहे। अर्ज कुठे करायचा बघूया आता नेक्स्ट स्टेप। अर्ज httpc MPSC ऑनलाईन गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे। नेक्स्ट एकूण जागा किती आहेत तर यांच्या यावेळेस भरतीमध्ये एकूण जागा आहेत 2619 जागा ह्या भरतीमध्ये आहेत। आता बघायचं पदाचे नाव बघूयात। आता पदाचे नाव, जागा आणि सेवंत पेनुसार किती पडतात तर लिपिक टंकलेखकला किती आहे, म्हणजे क्लर्क टायपिस्टला जागा आहेत 1864 आणि तुम्हाला पेमेंट जी पडेल 6th पे नुसार 19,000 पासून स्टार्ट आहे। 19,900 म्हणजे 20,000 ते 63,200 पर्यंत जाऊ शकते। कर सहाय्यक टॅक्स असिस्टमेंटला जागा किती आहेत तर 282 जागा आहेत। टॅक्स असिस्टंटला 25,000 पेमेंट आहे स्टार्टिंग, 6th पे नुसार 81,100 पर्यंत जाऊ शकते। सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकला काय AMVI ला किती जागा आहेत 461 जागा आहेत आणि सॅलरी आहे 36,000 पासून पुढे 1,15,000 पर्यंत जाऊ शकते। एवढी 7th पे नुसार सॅलरी आहे। 6 म्हणजे त्यांचे जे स्केल आहेत ते लागू आहेत S6 S8 आणि S14। नेक्स्ट बघूयात उद्योग निरीक्षक म्हणजेच काय इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरच्या जागा किती आहेत, फक्त 9 आहेत। S27 सॅलरी किती आहे तर 35,400 ते 1,12,000 पर्यंत आहे। तांत्रिक सहाय्यक टेक्निकल असिस्टमेंट 3 जागा आहेत फक्त, सॅलरी आहे 29,200 ते 92,300 एवढी सॅलरी आहे। सॅलरी भरपूर आहेत, जागा भरपूर आहेत। आता बघा टीप दिलेली आहे, जागा व आरक्षण विभागाकडून आलेल्या मागणीनुसार बदलू शकते, म्हणजे कमी जास्ती जागा होऊ शकतात।
नेक्स्ट बघूयात आपण सगळ्यात महत्त्वाची शैक्षणिक पात्रता. कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता लागते हे बघूयात. आता बघा लिपिक टंकलेखक जे आहे, लिपिक टंकलेखक पदासाठी काय आहे, कोणत्याही शाखेची पदवी प्लस मराठी टायपिंग 30 WPM आणि इंग्रजी 40 WPM हे शासकीय प्रमाणपत्र पाहिजे तुमचं टायपिंगचं. म्हणजे टायपिंगचे प्रमाणपत्र फिक्स लागणारच आहे. कर सहाय्यकसाठी काय आहे, तर पदवी प्लस मराठी याला पण काय असणार आहे, टायपिंग लागणार आहे. कर सहाय्यकला पण 30 WPM प्लस इंग्रजी 40 WPM शासकीय प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला टायपिंगचं. नेक्स्ट बघू तिसरी जागा, AMVI SSC प्लस ऑटोमोबाईल मेकॅनिकल इंजिनियर 3 वर्ष डिप्लोमा किंवा पदवी पाहिजे आहे. हलकी जड वाहन दुरुस्तीची 1 वर्षाचा अनुभव हवा आहे. MVMला म्हणजे इथं अनुभव सर्टिफिकेटची गरज आहे 1 वर्षाचं हलकी आणि जड वाहनं दुरुस्ती केल्याचं. चौथा आहे औद्योगिक निरीक्षक. याला काय लागणार आहे तुमची शैक्षणिक पात्रता, तर अभियांत्रिकी प्लस तंत्रज्ञान डिप्लोमा प्लस विज्ञानची पदवी लागणार आहे. अभियांत्रिकी तंत्रज्ञान डिप्लोमा किंवा विज्ञान पदवी लागणार आहे. तांत्रिक सहाय्यकला काय लागणार आहे, तर डिप्लोमा किंवा पदवी चालेल तांत्रिक सहाय्यासाठी. आता वयोमर्यादा बघूयात. 2026 1 ऑक्टोबर 2026 रोजी तुमचं वय किती पाहिजे आहे, तर ओपन आणि जनरल प्रवर्गासाठी काय पाहिजे, 18 ते 38 वर्ष वय पाहिजे. आणि मागासवर्गीयासाठी किती आहे, 18 ते 43 वर्ष वयोमर्यादा आहे. दिव्यांगासाठी किती आहे, तर 18 ते 45 आहे. AMVI साठी 19 वर्ष फक्त किमान वय पाहिजे आहे. आता बघूयात आपण नेक्स्ट स्टेप आहे परीक्षा फी. परीक्षा किती आहे, फी जनरल ओपनसाठी 394 आहे पूर्व परीक्षेसाठी आणि मुख्य परीक्षेसाठी 544 आहे. म्हणजे आता तुम्हाला सध्या गरज आहे कशाची, तर पूर्व परीक्षेची. फी किती आहेत, जनरल ओपनसाठी 394 आहे आणि मागासवर्गीय EWS दिव्यांगसाठी किती आहे फी, तर पूर्व परीक्षेसाठी 294 आणि मुख्य परीक्षेसाठी किती आहे, 344 रुपये आहे. आता तुम्हाला सध्या कोणती लागणार आहे, तर मागासवर्गीय OBC EWS दिव्यांगासाठी तर 294 रुपये पूर्व परीक्षेसाठी लागणार आहे. माजी सैनिकसाठी पण जागा आहेत, तर पूर्व परीक्षेसाठी 44 रुपये फक्त आणि मुख्य परीक्षेसाठी पण 44 रुपये लागणार आहे. यामध्ये तुम्हाला काय आहे, तर पाहायला गेलं तर ह्या मेन फी आहेत. ओपनसाठी 394, OBCसाठी EWS दिव्यांगासाठी 294 आणि 44 माजी सैनिकसाठी पूर्व परीक्षेसाठी फी आहे. नेक्स्ट स्टेप आहे आपली निवड प्रक्रिया कशी होणार आहे, तर निवड प्रक्रिया ही कशी होणार आहे, पूर्व परीक्षा बघा 100 प्रश्न 200 गुण CBT पद्धत आहे 27 सप्टेंबर 2026 साठी. मुख्य परीक्षेसाठी काय असणार आहे, 400 गुण असणार आहे बहुतेक पदासाठी, म्हणजे बऱ्यापैकी पदांसाठी 400 प्रश्न. AMVI साठी किती असणार आहे, 300 गुण असणार आहेत. 300 गुणाची परीक्षा असणार आहे. तारीख नंतर जाहीर होईल. मुख्य परीक्षेची तारीख काय होईल, नंतर जाहीर होईल. पूर्व परीक्षेची ऑलरेडी तारीख जाहीर झालेली आहे. आता त्याच्यामध्ये बघू कौशल्य चाचणी, म्हणजे लिपिक टंकलेखक कर सहाय्यकसाठी जी टायपिंग टेस्ट आहे ती होणार, इंटरव्ह्यू यांना होणार नाही. अंतिम निवड कशी असणार आहे, तर मुख्य परीक्षा गुण प्लस कागदपत्र पडताळणी यानुसार होणार आहे. यासाठी इंटरव्ह्यू आहेत का, तर नाही. कौशल्य चाचणी लिपिक टंकलेखक व कर सहाय्यकसाठी टायपिंग टेस्ट आहे. आता यावर्षी काय झालेलं आहे, मेन मुद्दा आहे की MPSC म्हणते की CBT प्रमाणे म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यावर भर आहे पद्धतीने. मुख्य परीक्षा ऑफलाईनच राहील. मुख्य परीक्षा
ऑफलाईन राहील, पण जी पूर्वपरीक्षा आहे, जी पेपर फुटी वगैरे होते, त्यामुळे काय होणार आहे, पूर्वपरीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा विचार आहे. पण याच्यामध्ये काय आहे, विद्यार्थ्यांचा विरोध होतो आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी. CBT पद्धतीने होणार आहे, पण परीक्षा 2दा पूर्वपरीक्षा घ्यायचं चाललं आहे MPSCचं, वर्षातून 2दा पूर्वपरीक्षा. नेक्स्ट बघा, अर्ज कसा करायचा आहे. नेक्स्ट स्टेप, अर्ज http MPSC ऑनलाईन गव्हर्नमेंट इन वर जा. परत त्याच्यामध्ये काय करायचं आहे, नवीन रजिस्ट्रेशन असेल तर न्यू रजिस्ट्रेशन करायचं, आधीच असेल तर आधीच ह्यालाच लॉग इन करायचं. परत लॉग इन करून काय करायचं, ग्रुप सी ची जी तुम्हाला जे पद त्यातलं तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार बसणार आहे त्या पदाला तुम्ही अर्ज करायचा आहे. तिथं माहिती भरायची, जी आपली काय कागदपत्रावर जी माहिती आहे, नाव असेल काय असेल त्यामध्ये चेंज करायचं नाही, जसं डॉक्युमेंटवर आहे त्याचप्रमाणे माहिती भरायची आहे. त्यानंतर काय करायचं, फी भरायची आणि फॉर्म सबमिट करायचं आणि प्रिंट काढून ठेवायचं आहे फॉर्म. जाहिरात PDF जर कोणाला पाहिजे असेल तर कुठे मिळेल तर http MPSC.go.in वर मिळेल. ही काय आहे, त्याची वेबसाईट आहे. महत्त्वाचे बदल काय केले आहेत 2027. आता बघा 2026-27साठी MPSCचे महत्त्वाचा बदल बघा, MPSCने जाहीर केलेले की 2027 पासून राज्यसेवा व मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषयाचे पेपर 2 काढले जातील. वैकल्पिक विषयाचे काय असणार आहेत, पेपर 2 काढले जातील. ग्रुप C भरतीवर याचा परिणाम नाही. म्हणजे हे फक्त MPSCचा केलेला बदल आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी वैकल्पिक विषयाचे 2 पेपर काढले जातील. ग्रुप C भरतीवर याचा परिणाम नाही, पण पुढे राज्यसेवा देणाऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. ज्यांनी कोणी आता जे राज्यसेवेची परीक्षा देणार आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे. त्यामुळे हा विषय सोडून द्या तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल आणि नेक्स्ट जो आहे आपला व्हिडिओ असेल तो फुल डिटेल असेल, तो सिलेबस कोणत्या पदासाठी काय सिलेबस असेल एक्झामसाठी त्याची नोटिफिकेशन मिळण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.